फक्त एवढंच बोलायला पाहिजे, सोनम ही माझी बहीण आहे, हिला न्याय मिळालाच पाहिजे. फक्त हा एक मेसेज मला भगत सरांना सांगायचा आहे की मी जेव्हा स्टेटमेंट देत होती तेव्हा मी ॲज अ मर्डर म्हणून स्टेटमेंट देत होती. सरांनी सांगितलं की तू मर्डर म्हणून स्टेटमेंट देतेस तर तुझा मी स्टेटमेंट घेणार नाही. तर मला एवढाच उपदेश यायचा आहे, तुम्ही केस आतल्या दाबू नका. जे खरं आहे ते बाहेर पडू दे आणि समाजाला माहिती होऊ दे. तिच्यावर कलंक नाही लागायला पाहिजे. ॲज अ बहीण म्हणून मी सांगते, समाजात चर्चा करतोय, तिला न्याय मिळालाच पाहिजे. फक्त एक मेसेज फक्त भगत सरांना, सर प्लीज तुम्ही केस आतल्या दाबू नका. ही केस आतल्या दाबली गेली जाते. नक्की कर्मचाऱ्यांकडनं एकच अपेक्षा होती का त्यांना तुरंत म्हणजे तत्पर अटक होणे गरजेचं होतं, जेणेकरून जे काही संशयित गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे हा आमचा आजचा मोटिव्ह मेन असेल. तर आम्हाला ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे गरजेचे आहे आणि या केसेसवर जेवढ्या स्पीड काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. आणि हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या या पाठिंब्याने हे जेवढ्या लवकर केसेस आपल्याला रिझॉल्व करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो समाजात बाहेर पडल्यावर मुलीला घाबरण्याची गरज आहे, पण आज घरात जर मुलीची हत्या होते, घरापासून मुलीला कशी मुलगी घरात सुरक्षित राहील? बरोबर की नाही? हा पहिला प्रश्न. आज मुलीची हत्या होऊन 40 दिवस झाले. आम्ही फेऱ्या मारतोय. फक्त काय स्टेटमेंट चालू आहे, शोध चालू आहे, निरनिराळे गुन्हे होतात. मागाशीच अरविंद दादांनी सांगितलं की मंगळाचा शोध आपण घर बसल्या पाहतो. लेटेस्ट उदाहरण आहे वैष्णवी हगवणीचं. त्यांचा जर गुन्ह्याचा शोध होतो, मग आपला का होत नाही? कुठेतरी लाजिरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे. आज समाज एकवटलाय. हा एकवटलेला समाज होता कुठेतरी बाबांनी माझ्या कुटुंबियांनी थांबून ठेवला की नको, साहेब आपल्याला आश्वासन देतात, त्या आश्वासनापोटी आपण पुढे जाऊया. पण आज सगळ्यात काही होत नाही. आणि कुठेतरी मला कोणाला ब्लेम नाही करायचंय, पण कुठेतरी लाजिरवाणी खंतेची गोष्ट आहे का डिसिजन क्वेश्चन मार्क आहे. मला पोलीस प्रशासनाला ब्लेम नाही करायचंय. आज ते आहेत म्हणून कुठेतरी आपण सुखी आहोत. परंतु आज जर बाहेर मुलगी पडली की तिची भीती वाटत होती, आज ती घरात घडलेली घटना आणि तिच्यावर 40 दिवस उलटूनही अजूनही शोध चालू आहे, क्वेश्चन मार्क आहे. उद्याच्या त्याला निर्णय काय, हायकोर्टात निर्णय काय, हा मोठा कुटुंबाला नाही, आमच्या अख्ख्या गावाला समाजाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे. ताई, एक महत्वाचा प्रश्न तुमचा या सोशल मीडियाचे असेल किंवा त्यांना आव्हान नाही माझं सगळ्या कुटुंबियांना, सगळ्या फॅमिलीमध्ये मेल फिमेल जे आहेत सगळ्यांना आव्हान असेल की कुटुंब जपा. जनरेशन खूप खराब आहे. या अशा ज्या हत्या होतात, सतसत जीव जात नाहीये, तुम्ही घालवलेत. ह्याच्यावर जर या केणी आणि पाटलांच्या घरात जर घडलेला प्रकार आहे, ह्याच्यावर जर ऍक्शन झाली नाही, उद्या हे घडत राहतील आणि समाज, बोलणारा समाजही शांत बसेल. कशापायी? प्रशासन जागा होत नाही. प्रशासनाला माझा दोष नाही, पण बी अलर्ट. जे काळाच्या ओघात गरज आहे. 24 आवर्स मध्ये गुन्हे, काही 24 आवर्स 24 मिनिट्स मध्ये लोक शोध लावतात. मग ह्या गोष्टीला का? तो कुठेतरी त्यांना मला बोलायला नाही, मला कोणाला वैयक्तिक महिलांना बोलायचं नाही, कारण का मी एक लेडीज आहे. मलाही स्टेटस लेवल, मलाही फॅमिली, मलाही समाज सांभाळून पुढे जायचंय. ताई, महत्वाचा प्रश्न. थांबा, पूनम भोईर बोलतील याविषयी. बोला. नाही, ऍक्च्युली आतापर्यंत तर कोणत्याही प्रकारचा आरोपी आलेला नाहीये. येस. आणि 40 दिवस झाले तीच स्टेटमेंट देत आहेत आम्हाला. आम्ही पकडतोय, आम्ही पोलिसांचा शोध घेतोय, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा शोध घेतलेला नाहीये. जर अशा आरोपींना जर शिक्षा झाली नाही तर घरोघरी अशा सोनम केनीसारख्या घरोघरी मुली आहेत, त्यांच्यासोबत पण असा प्रकार होत राहणार आहे. सर, तुमच्याकडे येतो. पण न्यायप्रणाली जर एकच असेल तर जो हगवणेला न्याय दिला तोच न्याय सोनालीला द्या, असं आमचं म्हणणं आहे. आणि यासाठीच आम्ही आज या पोलीस स्टेशनला आलो होतो. एकाच प्रकरणात एकच प्रकरण आणि सेम गुन्हा दाखल आहे. तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना आणि इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आमचं म्हणणं आहे की बाबा, की सोनमचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावा. आता जी कोर्टाचा बाब आहे, न्यायालयीन जी बाब आहे, त्यांना आपल्यासमोर मांडलेली आहे, पण त्याला देखील 2 दिवस उलटून गेलेले आहेत. पोलिसांनी त्याला अटक करणं अत्यंत गरजेचं आहे. पोलिसांना आम्ही विनंती केली की आज फक्त सोनमचे नातेवाईक आलेले आहेत आणि हा गावातली म्हणजे गाव आणि नातेवाईक आलेले आहेत, पण उद्या जर त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडून जर सोनमला न्याय मिळाला नाही, आरोपी जर जामीन रिजेक्ट झाला नाही, तर आज जेवढे आलेत ना, आज शेकडोने आल्यात, पुढच्या वेळेस हजारोने येतील, हे देखील या ठिकाणी सांगतो. कारण सोनमचे नातेवाईक जर 2-4 हजार गावात, आमच्या इकडल्या 84 गावात आहे. आमचं म्हणणं याच्यावरती प्रशासनाने जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली पाहिजे. तुम्ही अटेम्प्ट टू मर्डरमधल्या
तुम्ही 306 लावली आणि इथं मर्डर झालेला आहे 302 लावायला पाहिजे. तर अशा केसमध्ये काय प्रक्रियामध्ये तरी तपास केलेला आहे. तो तपासाचा भाग त्यांनी आता आपल्या काही वकिलांसमोर मांडलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तो मर्डर आहे, एक नाही 1, 2, 3 आणि लहान लहान बाळकांचं मर्डर आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने देखील याच्यावरती निर्णय द्यावा अशी ही प्रजेची मागणी आहे, ही जनतेची मागणी, इंडिव्हिज्युअल पाटील कुटुंबाची मागणी नाही आहे, पण ही जनतेची मागणी असल्यामुळे याच्यावरती न्यायदेवता देखील यांनी प्रगल्भाने लक्ष देईल अशी 100% मला खात्री आहे. सर एक विचारावंसं वाटतं या ठिकाणी एवढं कसं या सरकारला असं काय पडलेलं नाही. असे कितीतरी लोक जमले ना तरी काय नाही, ते पाण्यात भिजू दे नाही तर मरू दे. परंतु जे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी जे काम केलं पाहिजे, विधी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी जर काम केलं तर संविधानाला कुठंतरी एक बाजू संविधानाची जिवंत आहे ती दिसेल. आणि इथं 1, 2 नाही तर 3 मर्डर दाखल झाले पाहिजे. 3, एक 6 का 7 महिन्याची मुलगी होती, 2 महिन्याची मुलगी होती. त्याच्यानंतर एक 4.5 वर्षाची बाळाचा जर या सगळ्या गोष्टी प्रवृत्त होतो माणूस, तर कुठेतरी या गोष्टी कमी नाही आहेत, घडलेल्या आहेत. त्यामुळं पोलीस प्रशासनाने एक चांगला निर्णय आता त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. तो जनरल करता येणार नाही, परंतु तो हिडन अजेंड्यात आम्हाला ठेवावा लागेल. मी तुम्हाला एवढंच अंबल करेल आज की आज जे आलेले आहेत ही सगळी त्याची भावनिक नातेवाईक आलेले आहेत. पोलीस प्रशासन त्याच्यावरती चांगली कारवाई करील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने आम्ही आज इथं आलेलो आहोत. परंतु उद्या जर आमची अपेक्षा संपुष्टात आली तर त्याचे परिणाम देखील वाईट होतील. कारण आंदोलनाची सवय आम्हाला आज नाही, आमचे नेते दिवा पाटील साहेबांपासून आम्ही आंदोलन करत आलेलो आहोत. त्यामुळे हे आंदोलन हे इथं चिरडलं जाणार नाही याची 100% खात्री पोलीस आणि प्रशासन घेतील. माझी विनंती आहे की या सगळ्या परिसरामध्ये तर असे प्रकार घडत असतील, असे अनेक प्रकार पूर्वी घडत नव्हते, पण आता 5-10 वर्षात सातत्याने कानावकर साहेब हे प्रकार घडत चाललेले आहेत. आता माझ्या आगरी समाजामध्ये ही कधीच प्रथा नव्हती, ती देखील या पद्धतीमध्ये सुरू व्हायला लागली. म्हणजे ही भयान घटना आहे आणि याला न्याय पोलिसांनी द्यावा अशी विनंती आहे. आज पोलीस स्टेशनवर आलोय, उद्या DCP कार्यालयावर जाऊ, एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. सोळंकेणीला न्याय द्या, पोलीस प्रशासन जागे व्हा. आज सोलंकेचा मृत्यू होऊन जवळ 1 महिना 4 दिवस झालेले आहेत आणि 1 महिना होऊन जरी आरोपी आपल्याला भेटत नाही म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. विषय सांगायचं म्हणजे इकडं आपण एखाद्या देशात युद्ध झालं ड्रोन पाठवून त्या व्यक्तीला शोधतो आणि ते ड्रोन टाकून मारला जातोय. तर इथे एवढी यंत्रणा असून मोबाईल यंत्रणा आहेत, एवढी सुद्धा गुन्हा शाखरी यंत्रणा, CID यंत्रणा, एवढ्या मोठ्या सर्व गोष्टीचं आज आपण मंगल ग्रहावर काय घटना घडतो ते आज आपण इथे बसून सांगू शकतो का यान कसा हल्लाय ते ना. आज आपल्याला हे 1 महिना 4 दिवस होऊन सुद्धा आरोपी भेटत नाहीत. म्हणजे हे कुठेशी तरी पोलीस स्टेशन आणि कोणी लोकप्रतिनिधी यांना कोण सपोर्ट करत असतील हे या गोष्टीला निषेध मांडला पाहिजे. आज ज्याच्या घरी मुलगी नसतो त्याला मुलीची वेदना माहीत असतो. आज या मुलगी एक नाही 3-3 मुलींचे, म्हणजे मी आज म्हणत नाही हत्या झाली का आत्महत्या झाली, हे पोलीस स्टेशन आणि येणाऱ्या भागाचा भाग आहे. परंतु आत्ता आम्हाला पोलीस स्टेशनमधून वरिष्ठ अधिकारी भगत साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. उद्या 5 तारखेला हायकोर्टमध्ये त्याची जामिनासंदर्भात हे आहे, तर आम्ही आमची बाजू मांडून या मुलीला कसं म्हणजे या पाटील कुटुंबांना कसं न्याय मिळेल याचे आम्ही प्रयत्न करू. प्रथम ह्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, कोणावर अंकुश राहिलेला नाही. आपण पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था झालेली आहे. जर या राज्याचा प्रमुखच जर हा ठाम असेल तर खालच्या अधिकारी हे त्यांचा अधिकारी कर्तव्य पण काम करतील, परंतु त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. आपण बघितलं पुण्यामध्ये किती भयानक दृश्य झालं. इथे 2 बच्चू आणि आई यांची हत्या होऊन सुद्धा आज 40 दिवस झाले. तपास जैसे थे. माझी आपल्या माध्यमातून ह्या पोलीस प्रशासनाला सरकारला विनंती आहे, येत्या उद्यापर्यंत जर तुम्ही त्यांची जर बेल रिजेक्ट नाही झाली तर राज्य पातळीवर या आंदोलन आम्ही घेऊन जाऊ. आतापर्यंत आम्ही शांत बसलो आहोत. उद्या जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर राज्यातले सगळे प्रमुख नेते हर्षवर्धन सकपाळ असतील, जयंत पाटील असतील, आदित्य ठाकरेपासून
सगळे नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन आणून आणण्यासाठी आम्ही इथं बसू. त्याच्यामुळं हा आपल्या माध्यमातून एवढा संदेश आहे. आणि मुलगी वाचवा फक्त ही कागदावरच आहे आणि प्रत्यक्षात हुंड्यासाठी आणि मुली नको म्हणून त्या मुलींची हत्या ही फार दुर्दैवी घटना आहे. अगदी सर तुमच्याकडे येतो. कुटुंबाला न्याय भेटू शकतो, आम्हाला न्याय का मला काय भेटू भेटू शकत नाही काय भेटू प्रयत्न शकतो? करतो आम्ही. तुम्ही पण तुम्हाला पण आई बहिणी असतील ना शेवटी त्यांच्या मनाला काय वाटायचं आणि अख्खा गावला आता तुम्ही सांगितलं जगदीश भाईने सांगितलं आम्ही बहिणी सांगितलं ना आता तिथे हजारो लोक येतील उद्यापासून. अगदी उद्याची आम्हाला लास्ट डेट दिली ना साहेब. हो बघू परत आम्हाला काय करतो. नक्कीच अनेक समाजसेवक आपल्या